काल दौंड शहरामध्ये RB 1 नगरमोरी दौंड या ठिकाणी एका महिलेचा वृद्ध महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी असल्याची पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती। पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचं वय अंदाजित 70 वर्ष वय होतं। तिचं नाव सुमन किसन शिंदे असं त्या महिलेचं नाव होतं आणि तिचा शिरच्छेद करून मर्डर करण्यात आलेला होता, खून करण्यात आलेला होता। या अनुषंगाने सदर महिलेची मुलगी सौ तृप्ती सचिन हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल होता। अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी सदरचा झालेला खून या शोधाकरिता यातील आरोपी शोधाकरिता पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी 2 टीम नेमलेल्या होत्या। या नेमलेल्या टीमने त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन माहिती घेतली असता यातील इसम जे आरोपी म्हणून अटक केलेले आहेत त्यात विकी उर्फ विक्रम धनराज अल्लाट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण वय वर्ष 26 आणि 20 हे 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। या गुन्ह्याचं कारण ती जी वृद्ध महिला त्या ठिकाणी एकटीच राहत होती, तिथून त्या घरासमोरून जात असताना तिने एकेवेळी यांच्यात विवाद निर्माण झाला होता, शिवीगाळ झालेली होती आणि त्याचा राग मनात धरून याने तिचा अंदाजे 4-5 दिवसापूर्वी शिरच्छेद केला होता आणि सदरचं शीर याने त्याने दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी दुसऱ्या आरोपीने पण त्यात मदत केलेली आहे। या अनुषंगाने पुढील तपास सध्या सुरू आहे। ते शीर काय मिळालं का सर? काय ताब्यात घेण्यात आलंय? शीर ते अद्याप मिळालेलं नाही आहे, पण त्याने जिथं टाकलेलं आहे ते निवेदनद्वारे सांगितलेलं आहे पोलिसांना। त्याचा शोध घेणे सुरू आहे।